परभणी महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभेत नगरसेवकांना बोलू दिले जात नाही असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी सभेदरम्यान गोंधळ घातला असून बी रघुनाथ सभागृहामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। महापालिकेच्या सभागृहामध्ये महापौर आणि आयुक्त सभा उरकून घेत असून आम्हाला या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडू दिले जात नाहीत असा आरोप करत निषेध करण्यात आला आहे। त्यानंतर महापालिका आयुक्तांच्या कॅबिनमध्ये देखील या नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। आम्ही महापौरला आयुक्तांना सांगायलो की सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नावर तुम्ही चर्चा करा। रस्त्याचे प्रश्न, नाल्याचे प्रश्न, स्वच्छतेचे प्रश्न झाले। 3 महिने झाले महानगरपालिका अस्तित्वात। ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं त्यांची आमच्याकडून अपेक्षा आहे की हे सन्माननीय सदस्य त्यांच्या सभागृहामध्ये आमच्या मुद्द्यावर चर्चा करतात। पण आयुक्त आणि महापौर इतके मॅनेज झालेले आहेत की कोणत्या विषयावर चर्चाच करायला तयार नाहीत। आयुक्तांना मी आता विचारलं तुम्ही आम्ही यायच्यात मीटिंग कशी संपवली, आयुक्त साहेब म्हणतात की तुम्ही जे राष्ट्रगीत लागल्यावर आले। आम्ही त्यांना म्हणलं व्हिडिओ दाखवा, आम्ही अगोदर आलेलो। जर आम्ही राष्ट्रगीत लागल्यावर आलो असेल तर आम्ही राजीनामे देऊ। पण ते म्हणत नाही तुम्ही आले नाही तर असं ते बोलायलेत। आणि आमचा या विकासाच्या मुद्द्यावर यांना विरोध आहे। कुठल्याही प्रकारचा विकासाच्या मुद्दे सर्वसाधारण सभेत घ्यायला तयार नाहीत म्हणून आमचा विरोध आहे। आयुक्तांच्या तिथे ठिय्या देऊन बसलेलो आहे कारण 2-3 मीटिंग झाल्यात महापालिकेच्या आणि त्या तिन्ही मीटिंग मध्ये सर्वसाधारण प्रश्न जे माणसांचे असतात नगरपालिकेमधले प्राणी, कचरा गाड्या, नंतर घंटा गाडी आणि कर्मचारी येत नाहीत त्याबद्दलचे जे काही सगळे प्रश्न आहेत ते सगळे आम्हाला घ्यायचे होते सभेमध्ये। पण सगळ्या सभा कसं करतात आहे की लगेच संपवून टाकतात आहे आणि सदस्य सगळे हजर असताना सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सगळं राष्ट्रगीत झाल्यानंतर आलात। पण तसं नव्हतं, ते राष्ट्रगीत संपायच्या आधीच आलेले होते। पण त्यांचं काही न ऐकता, त्यांना विचारात न घेता त्यांनी लगेच मीटिंग संपवली आणि त्या विषयावरती आम्ही आधी ते ठिय्या देऊन बसलेलो आहे। कारण 3 महिने झाले, 3 मीटिंग झाल्यात, पण त्यात नागरिकांचे प्रश्न काही हाताळण्यात आले नाही आणि नागरिकांकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत। कारण 7 वर्ष झाले नगरपालिका इलेक्शन नाहीये आणि आयुक्तांच्या हातातच नगरपालिका आतापर्यंत होती। त्यामुळे आता कसं जरी इलेक्शन होऊन नगरसेवक सगळे निवडून आले आहेत आणि सगळे काम करायला उत्सुक आहेत, पण इथे काहीच रिस्पॉन्स मिळत नाही। त्याच्यामुळे सगळे हताश झाले आहेत आणि आज आम्ही त्याच्यामुळे इथे बसलेलो आहोत। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी।